नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येचे टक्के काढणे शिकणार आहोत। प्रथम आपण कोणत्याही संख्येचे 10% कसे काढायचे ते शिकूया। उदाहरण बघा, 125 चे 10%। आता 125 चे 10% काढण्यासाठी तुम्हाला 125 ला आहे असं लिहून घ्यावे लागेल। चे म्हणजे गुणाकार, 10% म्हणजे 10/100। एवढी मोठी प्रोसिजर करण्यापेक्षा तुम्ही ट्रिकनुसार एका सेकंदामध्ये उत्तर काढणार आहोत। तर ट्रिक बघा, ट्रिक असे सांगते की उजव्या बाजूची एक संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचे आहे। एक संख्या सोडून दशांश चिन्ह द्यावे। ट्रिक सांगते, उजव्या बाजूची एक संख्या सोडून काय करायचे, दशांश चिन्ह द्यायचे आहे। आता ट्रिक नुसार आपण 125 चे 10% काढूया। 125 ला आहे असं लिहून घेऊया। उजव्या बाजूची एक संख्या सोडून देऊया आणि दशांश चिन्ह देऊया। अशा प्रकारे एका सेकंदामध्ये तुम्ही कोणत्याही संख्येचे 10% ट्रिक नुसार काढू शकता। उदाहरण दुसरे बघा, 1200 चे 10% काढा पटकन ट्रिक नुसार। आता 1200 चे 10% करण्यासाठी प्रथम मी 1200 ला आहे असं लिहून घेतलं। ट्रिक सांगते की उजवीकडील एक संख्या सोडून तुम्हाला फक्त दशांश चिन्ह द्यायचं आहे। आता उजवीकडून एक संख्या सोडल्याने आपण इथे दशांश चिन्ह देऊन टाकले। उत्तर किती आले, 120। त्यानंतर मित्रांनो, कोणत्याही संख्येचे 1% कसे काढायचे ते आपण बघूया। प्रथम आपण 125 चे 1% काढूया। 125 चे 1% आपण ट्रिक नुसार काढूया। आता 125 चे 1% करण्यासाठी ट्रिक अशी आहे की उजव्या बाजूच्या दोन संख्या सोडून दशांश चिन्ह द्यावे। बघा, 125 चे 1% आपल्याला काढायचे आहे। त्याच्यासाठी ट्रिक सांगते की उजव्या बाजूच्या दोन संख्या सोडून तुम्हाला काय करायचे, दशांश चिन्ह द्यायचे आहे। म्हणून 125 ला आहे असं प्रथम मी लिहून घेते। आता उजवीकडून आपल्याला दोन संख्या सोडायच्या आहे, 1 आणि 2, आणि नंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे। इथे आपल्याला 125 चे 1% मिळाला, 1.25। कोणत्याही संख्येचे जर 10% काढायचे असेल तर ट्रिक आपण अशी पाहिली की उजवीकडून एक संख्या सोडून काय करायचे, दशांश चिन्ह द्यायचं आहे। जर 1% काढायचं असेल तर उजवीकडून दोन संख्या सोडून काय करायचंय, दशांश चिन्ह द्यायचं आहे। पुढील उदाहरण बघूया, 1200 चे 15% बरोबर किती। प्रथम मित्रांनो, 1200 आहे असं लिहून घेऊया आणि 1200 चा आपण 1% काढूया। 1% काढूया।
आता 1% काढण्यासाठी 1200 आहे असं लिहिलं. 1% काढण्यासाठी आपण काय करतो, 1% काढण्यासाठी उजवीकडून 2 संख्या सोडून काय करतो, दशांश चिन्ह देतो. आणि इथं दशांश चिन्ह दिलं उजवीकडून 2 संख्या सोडून. मग 1200चं 1% आलं 12. त्यानंतर मित्रांनो ह्या 12ला गुणिले 15 करायचं आहे. गुणाकार करूया. 15 दुनी 30, हातचे गेला 3, 15 एक्के 15, 15 आणि 3 18. अशा प्रकारे 1200चे 15% आलेला आहे 180. पुढील उदाहरण बघा. 825चे 4% बरोबर किती? प्रथम आपण 825चे 1% काढूया. आठशे 825ला आहे असं लिहिलं. उजवीकडून 2 संख्या सोडून 1 आणि 2 संख्या सोडून काय केलं, दशांश चिन्ह लिहिले. मग 825चं 1% 8.25 आले. त्यानंतर गुणिले 4 करायचे. गुणाकार करूया. 4 पंचे 20, हातचे गेले 2, 4 दुनी 8 आणि 2 10, हातचे गेले 1, 4 8 32 आणि 1 33. बघा वरती 2 संख्या सोडून दशांश चिन्ह दिलेले आहे, म्हणून उत्तरात सुद्धा 2 संख्या सोडून तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. इथे उत्तर आलेलं आहे 33. ऑप्शन क्रमांक 4. 825चे 4% 33. ऑप्शन क्रमांक 4. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्येचा प्रथम 1% काढायचा, त्यानंतर ह्या 4ने त्याला गुणायचे आणि पटकन उत्तर तुम्हाला ट्रिकनुसार इथे मिळून जाईल. पुढील उदाहरण बघा. 30चे 12% बरोबर किती? आता 30चे 12% काढण्यासाठी प्रथम मित्रांनो 30चे 1% काढूया. आता 30चे 1% काढण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक शिकवलेली आहे की 30ला आहे असं लिहायचं आणि उजवीकडील 2 संख्या सोडून तुम्हाला काय करायचंय, फक्त दशांश चिन्ह द्यायचं आहे. 1 आणि 2 इथे दशांश चिन्ह येईल आणि पुढे आपल्याला 0 लिहावा लागेल. म्हणजे जे उत्तर काय येईल 0.30. हे 30चे 1% किती आलं 0.30. त्यानंतर मित्रांनो गुणिले किती करायचं आपल्याला 12. बघा गुणाकार करूया. 12 0 0, 12 36, हातचे गेले 3, 12 0 0 आणि 3. आता वरती 2 संख्या सोडून काय दशांश चिन्ह दिलेलं आहे बघा 1 आणि 2. उत्तरामध्ये सुद्धा 2 संख्या सोडून तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे. 1 आणि 2 इथे दशांश चिन्ह येईल. उत्तर येईल 3.6. 3.6. 30चे 12% 3.6. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 30चे प्रथम आपण 1% काढला, तो आला 0.30. त्यानंतर ह्या 12ने आपण काय केलं गुणले आणि आपल्याला पटकन 2 सेकंदामध्ये काय झालं 30चे 12% मिळून गेले. पुढील उदाहरण बघा. 25चे 2.5% बरोबर किती?
इथे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. आता 25चा प्रथम आपण 1% काढूया. 25ला आहे असं लिहिलं तर 1% काढण्यासाठी काय करणार आहोत, उजवीकडून 2 संख्या सोडून फक्त दशांश चिन्ह देणार आहोत. दशांश चिन्हाच्या पुढे आपल्याला 0 लिहावा लागेल, म्हणजेच उत्तर येईल 0.25. इथे 0 लिहावा लागेल आपल्याला. मग 25चे 1% आला 0.25. त्यानंतर मित्रांनो गुणिले हे 2.5 करायचं आहे तुम्हाला. गुणाकार करूया. 25 ना 0.25ला आपण गुणूया. 25 पाचा 125, हातचे गेला, इथे आले 5, हातचे गेले 12. आता 25 दुनी 50 आणि 12 किती 62. 62शी 2, हातचे गेले 6. 25 0 0 आणि हे 6. आता बघा वरती 2 संख्या सोडून दशांश चिन्ह आहे आणि खाली 1 संख्या सोडून दशांश चिन्ह आहे. मग अशा किती संख्या आहेत बघा, 1 2 आणि 3. म्हणून 3 संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. 1 2 आणि 3 इथे आपल्याला दशांश चिन्ह द्यावे लागेल. पुढे इथं आपण 0 लिहूया. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलेले आहे 0.725. ऑप्शन क्रमांक 4. काय केलं तर 25चं काय केलं, प्रथम मी 1% काढला. 1% काढण्यासाठी मी 2 संख्या सोडून दशांश चिन्ह दिलं. त्यानंतर मी गुणिले 2.5ला केलं, गुणाकार केला आणि इथे आपल्याला उत्तर पटकन मिळालेलं आहे. पुढील उदाहरण बघा. 5.50 चे 1.2% बरोबर किती. ही दोन्ही संख्या दशांश चिन्हात आहे मित्रांनो. आता 5.50चा आपल्याला प्रथम 1% काढायचं आहे. 1% काढण्यासाठी 5.50ला आहे असं लिहिलं. 1% काढण्यासाठी आपण हे दशांश चिन्ह आहे ना ते इकडे सरकवणार आहोत, 2 संख्या सोडून किंवा 2 घरे सोडून. तर मग इथं 0 लिहावं लागेल, कारण 2 घरे सोडून आपल्याला दशांश चिन्ह सरकवायचं आहे. 1 आणि 2 व 2 संख्या सोडून दशांश चिन्ह सरकवायचं आहे. 1 आणि 2 इथे येईल हे दशांश चिन्ह, म्हणजेच 1% येईल 0. इथे 0 लिहिणार आहोत. 0.055 हे दशांश चिन्ह इथे येईल. दशांश चिन्हाच्या पुढे आपल्याला 0ला लिहावे लागेल. 1% आला 0.055 गुणिले 1.2 करायचे आहे. बघा 12ने गुणूया. 12 0 0, 12 पंचे 60, 0 हातचे गेले 6. 12 पंचे 60 आणि 6 66, हातचे गेले 6. 12 0 0 आणि हे 6 आणि 12 0 0. आता बघा दशांश चिन्हानंतर किती संख्या आहेत, 1 2 3 4 आणि ही 5 आहेत. म्हणून 5 संख्या सोडून उत्तरात आपल्याला दशांश चिन्ह द्यावे लागेल. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे इथे दशांश चिन्ह येईल आणि इथे आपल्याला 0 लिहावा लागेल. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर येईल 0.06600.